मी प्रतीक्षा दीपक रावत. मी सध्या गोव्यामध्ये राहते आणि गोवा ही परशुरामाची भूमी आहे. म्हणून आम्ही असा विचार केला की दरवर्षी आम्ही वृंदावनमध्ये वगैरे भागवत कथेचं आयोजन करतो. मग यावर्षी आम्ही असा विचार केला की आम्ही गोव्यामध्ये 20-25 वर्ष झाले आहोत. मग त्यामुळे आम्ही विचार केला की इथेही भागवत कथा ही झाली पाहिजे. भागवत कथा म्हणजे कृष्णाचे जन्मापासूनचे पूर्ण त्यांचं चरित्र आहे. त्याच्यामुळे ते प्रत्येकाने समजून घ्यायलाच पाहिजे. आणि 17 मे 2024 रविवार पासून ते 24 तारीख पर्यंत आमचा हा प्रोग्राम होणार आहे. हा सप्ताह होणार आहे. सर्व लोकांनी याचा पुरेपूर लाभ घ्यावा अशी मी नम्र विनंती करते सगळ्यांना. आणि 17 तारीख या दिवशी रविवार आहे, सकाळी 8 वाजल्यापासून आमची कलश यात्रा आणि संकीर्तन स्टार्ट होणार, जे सरस्वती मंदिर वेरीम पासून शांतादुर्गा मंदिर पर्यंत काढण्यात येणार आहे. त्यामुळे यामध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावे अशी मी त्यांना नम्र विनंती करते. आणि नंतर मग त्यानंतर आमचे पुढचे प्रोग्राम्स कलश यात्रा असणार, त्याच्यानंतर आमचे हवन असणार, त्याच्यानंतर कथा असणार, दुपारी संध्याकाळी आमचं परत संकीर्तन असणार. असा सगळा प्रोग्राम पूर्ण दिवस असणार आहे, 7ही दिवस असणार आहे. आणि शेवटी 24 तारीखला खूप मोठा महाप्रसादाचा ही प्रोग्राम आहे, तोही सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि सगळ्यांनी याला पुरेपूर सहकार्य करावे अशी मी नम्र विनंती करते सगळ्यांना. नमस्कार. साडी येलो धोती घालू शकतं, नाही तर नॉर्मल जे आपलं ट्रेडिशन आहे ते फॉलो करायचं. येलो साडी घातली तर त्याचा जरा चांगला इफेक्ट पडतो. अदरवाइज इंडियन आउटफिट भारतीय आप बोले। माया देवी शर्मा राजस्थान से, और इनके साथ में मिलके और भागवत कथा का आनंद मेरा है। मैं माँ दुर्गा सेवा समिति की सदस्य हूँ और मेरा निवेदन है कि आप सभी लोग आइए और भागवत कथा का आनंद करें। मेरा नाम कविता सिंह है। मैं एक गोवा की मैं समाज सेविका हूँ। मेरा सभी गोवा वासियों से निवेदन है, भारी से भारी मात्रा में यहाँ आकर अपना बहुमूल्य समय प्रदान करें। सगळ्यांक हे भागवत कथेक सामील जावपाक सोदता। आमचे दीपक रावत प्रभूजी आणि फॅमिली आसा पळय, तेंच्यांनी गोंयान फर्स्ट टाइम भागवत कथाचे इन्विटेशन दिला सगळ्या लोकांक, सो सगळ्यांनी येवपाचे, लाभ घेवपाचो हाचो। आणि भागवत कथा ही फक्त कार्तिक म्हयन्यान जाता चड करून, आणि तेंच्यांनी अधिक मासाक येता ती, सो तेंच्यांनी चड करून ताचो लाभ घेवपाचो। गोंयच्या सगळ्या लोकांनी येवन ताचो लाभ घेवपाचो। कृष्णा हो आसा तो साक्षात एक आसा, सो त्या प्रमाणे दीपक रावत प्रभूजीन सगळ्या समितीक एकठांय केल्ले आसा की ही दुसरी समिती अशी आसा ती अशें ना, सो कृष्णा साक्षात एक आशिल्ल्या कारणान दीपक रावत प्रभूजीन सगळ्यांक घेतिल्ले आसा। सो दीपक प्रभू धन्यवाद करता हांव मनापासून, आणि ते आमचे पारंपरीक हरी बोल हरी बोल अशें म्हणटा। सो ते प्रमाणे पहिले आमचे सुरू जातले 17 तारखेक नगर संकीर्तन 9 ते 10:30 पासून, आणि ते नगर संकीर्तना बरोबरूच आमच्या बरोबर कलश यात्रा घेऊन आम्ही करतले हे नगर संकीर्तन। ताज्या बरोबर ते नगर कीर्तन 9 ते 10:30 थंयच्यान सरस्वती टेम्पल टू शांतादुर्गा टेम्पल पर्यंत आमी येतली, ओके, विथ कलश। मागीर ताजे उपरांत आमचे हवन चालू जातले ते 10:30 ते 1:30 पासून। ताजे उपरांत कथा आसतली, आमचे पंडितजी आयल्यात वृंदावना साकून, तांचे कडल्यान कथा आसतली 1:30 to 6 PM, ओके। ताजे उपरांत भजन आसतले 6 PM to 9 PM। 18 मे 23 मे 18 मे टू 23 मे हवन आसतले 8 ते 12 पासून। ताजे उपरांत कथा जातली 1:30 to 6 PM। ताजे उपरांत भजन आसतले 6 PM to 9 PM, ओके। तशेंच 24 मेक आमचे व्हडलो महाप्रसादाचो भंडारा म्हणटा पळय तसो आसतलो। सो फर्स्ट ताजे उपरांत मॉर्निंग स्टार्ट जातले आमचे 8 ते 1:30 पासून हवन, 8 ते 1:30 पासून ते दिसा हवन चालू जातले। ताजे उपरांत 1:30 PM to 6 PM महाप्रसाद कंटिन्यू चालू आसतलो। तसोच मागीर आमचे इस्कॉन इंटरनॅशनल इस्कॉन सोसायटी हे करतली भजन आणि कथा करतली 6 ते 9 मेरेन। आणि आमी गोयच्या मिनिस्टरांकूय बी आपयल्ले आसा। सो ते दिसा फर्स्ट दिसा नगर संकीर्तन करपाक श्रीपाद नायक येतलो ओपनिंग करपाक। ताजे उपरांत हो येतलो सदानंद तानाजीची तो येतलो। ताजे उपरांत रोहन खंवटे येतलो।
ताजे उपरांत दामू नायक येतलो, ताजे उपरांत केदार नायक येतलो. सो सगळे मिनिस्टरूय बी आमचे लाभ घेतले. सो प्रभूजीन आमच्या सगळ्यांक इन्व्हाइट केल्ले आसा आनी सगळ्यांक एकठांय येवचे की हिंदू जनजागृती अशें कितें म्हणटात पळय त्या प्रमाणे सगळ्यांनी येवपाचे आणि लाभ घेवपाचो. सो प्रोग्राम दीपक जी हरिद्वार में बहुत टाइम से कर रहे हैं, हर साल से कर रहे हैं, बट इस टाइम उन्होंने पहले सोचा कि वो गोवा में करेंगे, तो ये गोवा में ये पहली बार कर रहे हैं. गोवा में प्रोग्राम करने का एक मतलब क्या? पॉजिटिविटी फैलाना, सबको धर्म के मार्गदर्शन करना, यही बस एक है कि हर कोई अपने धर्म और अपने संस्कारों से जुड़ा रहे, यही हम चाहते हैं.